हा, तर लास्ट टाइम क्वेश्चन काय होता बघा, क्यू इज इक्वल टू बीटा टी प्लस गॅमा टी स्क्वेअर. ओके, आणि करंट काढायला सांगितलंय. सो करंट इज इक्वल टू काय असणार आहे, डीक्यू बाय डीटी, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. बीटा टीचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे बीटा, प्लस गॅमा इज अ कॉन्स्टंट, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2t. सॉरी, मायनस आहे, मायनस इथं मध्ये मायनस साइन आहे. बीटा टी मायनस गॅमा टी स्क्वेअर, बीटा टी, सॉरी, डेरिव्हेटिव्ह काय येणार, बीटा टीचं फक्त बीटा येणार, आणि मायनस मायनस गॅमा इज ॲज इट इज, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t येणार आहे. सो करंटचा फॉर्म्युला येतो बीटा मायनस 2 गॅमा टी, म्हणजेच मी असं लिहू शकतो, हे करंट इज इक्वल टू -2 गॅमा टी प्लस बीटा. आता हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन जे आहे y इज इक्वल टू mx प्लस सी, या इक्वेशनला काय होतंय, आयडेंटिकल इक्वेशन आहे. आणि y इज इक्वल टू mx प्लस सी हे कशाचं इक्वेशन आहे, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. इट इज अ इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, देअरफॉर ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. आता परत कंपॅरिझन केलं तर कॉन्स्टंट म्हणजे काय येणार आहे, बीटा येणार इथं, आणि यम म्हणजे काय असतं, त्या स्ट्रेट लाईनचा स्लोप असतो, आणि स्लोप किती येणार, यम इज इक्वल टू, कम्पेअर केलं तर काय येणार, -2 गॅमा येणार आहे. -2 गॅमा इज द स्लोप. ठीक आहे. अँड देअरफॉर ग्राफ जर काढायचं म्हटलं तर ग्राफ असा येणार आहे तो. ओके, सो इट इज अ स्ट्रेट लाईन लाईक दिस, की ज्याचा स्लोप किती असणार आहे, स्लोप इज इक्वल टू -2 गॅमा. ओके, सो नेगेटिव्ह स्लोपची लाईन म्हणजे या पद्धतीनंच येणार आहे. ओके, आणि याच्या वाय ऍक्सिस वर काय असणार आहे, दॅट इज करंट असणार आहे, आणि एक्स ऍक्सिस वर काय असणार आहे, देर इज अ टाइम. ओके, आता ज्यावेळी टाइम 0 असेल, टाइम 0 म्हणजे काय येणार आहे, वाय ऍक्सिस वर पॉईंट येणार आहे. टाइम 0 असेल म्हणजे टी बरोबर 0 ठेवलं तर आय इज इक्वल टू बीटा येणार, टी 0 ठेवलं तर आय इज इक्वल टू बीटा. सो हा पॉईंट जो येणार आहे तो बीटा येणार आहे. त्याच पद्धतीनं आता टी 0 ठेवलं तसं आय 0 ठेवून बघूया. आय 0 ठेवलं तर काय होणार बघा, 0 इज इक्वल टू -2 गॅमा टी प्लस बीटा ना. सो 2 गॅमा टी इज इक्वल टू बीटा येणार. सो टी इज इक्वल टू बीटा डिवायडेड बाय काय येणार आहे, 2 गॅमा. ओके, सो आय 0 असताना टी ची व्हॅल्यू किती येणार आहे, दॅट इज बीटा डिवायडेड बाय 2 गॅमा. सो दिस इज द ग्राफ ऑफ करंट विथ टाइम. लक्षात आलं का, कुणाला काय डाऊट आहे आता याच्यामध्ये? नेक्स्ट क्वेश्चन आहे, दॅट इज क्वेश्चन नंबर 3.6. नाउ इन 3.6 करंटचं इक्वेशन दिलंय, आणि करंटचं इक्वेशन काय दिलंय बघा, 3 प्लस 2t. करंट इज गिवन ॲज 3 एम्पियर प्लस 2 एम्पियर पर सेकंड टी, म्हणजे 3 प्लस 2t असं इक्वेशन दिलंय. तर क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी कुलोम्ब ऑफ चार्ज पासेस थ्रू ए क्रॉस सेक्शन ऑफ वायर इन टाइम इंटरवल ऑफ 0 to 4 सेकंड. म्हणजे किती चार्ज फ्लो होणार असं विचारलंय, इन 0 to 4 सेकंड. 0 to 4 सेकंड या टाइम मध्ये किती चार्ज फ्लो झालेला असेल असं विचारलंय, आणि तेवढाच चार्ज फ्लो होण्यासाठी किती कॉन्स्टंट करंट पाहिजे. ओके, अँड फॉर सेम चार्ज साठी हाऊ मच इज द कॉन्स्टंट करंट. सेम चार्ज साठी किती कॉन्स्टंट करंट फ्लो झाला पाहिजे असा क्वेश्चन आहे, इन द सेम टाइम इंटरवल. ठीक आहे, आता बघा
आय चा फॉर्म्युला दिलाय 3 प्लस 2t. मला आता सांगा, आता आय वरून क्यू काढायचा आहे, काय करावं लागेल? आदिती इंटिग्रेशन, आरती इंटिग्रेशन, श्वेता इंटिग्रेशन, इंटिग्रेशन, समृद्धी इंटिग्रेशन. तर लक्षात घ्या, मी सांगितलंय की डेरिव्हेटिव्ह घेत म्हणजे आय म्हणजे डीक्यू बाय डीटी असतं, म्हणजे चार्जचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर करंट मिळतं. चार्जचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर करंट मिळतो आणि करंटचं इंटिग्रेशन घेतलं की चार्ज मिळतो. सो क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आय डीटी. हा फॉर्म्युला दिलाय. क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 प्लस 2t dt येणार आहे. आता इंटिग्रेशन काढायचं माहिती पाहिजे तुम्हाला. 3 इज अ कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असतं? सो इंटिग्रेशन ऑफ 3 dt म्हणजे 3t होणार आहे. ओके, इंटिग्रेशन ऑफ 3 dt इज 3t. 5 फक्त इथं असतं तर 5t आलं असतं. ओके, लक्षात आलं? प्लस 2 ऍज इट इज. t चं इंटिग्रेशन काय तर t स्क्वेअर बाय 2 येतं. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहित आहे ना? d बाय dx ऑफ सॉरी, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx काय असतं? x रेस टू n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. इथं t ची पॉवर नाही म्हणजे किती आहे? 1 आहे. सो t रेस टू 1 चं इंटिग्रेशन काय येणार आहे? t रेस टू 2 डिवायडेड बाय 2 येणार. लक्षात येते? फक्त t असेल तर t स्क्वेअर बाय 2. t स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं? t स्क्वेअर येणार आहे t क्यूब बाय 3 येणार. t स्क्वेअरचं काय येणार? t क्यूब बाय 3. टी क्यूबचं काय येणार आहे? टी रेस टू 4 डिवायडेड बाय 4. तो इंटिग्रेशनचा पार्ट जो आहे तो काय करा, जरा व्यवस्थित प्रिपेअर करा. सो चार्जचा फॉर्म्युला येणार आहे 3t प्लस टी स्क्वेअर. हा चार्जचा फॉर्म्युला येणार आहे. आणि हे किती टाइम किती दिलाय? 0 to 4 सेकंड. 0 to 4 सेकंड मध्ये किती चार्ज फ्लो होणार आहे ते विचारलंय. तर याला लिमिट्स काय येणार आहे? 0 to 4. तर चार्ज किती येणार बघा? 3. टी च्या ठिकाणी काय ठेवणार? 4 प्लस टी स्क्वेअरच्या ठिकाणी काय ठेवूया? 4 चा स्क्वेअर. ओके, सो चार्ज किती येणार बघा याच्यावरून? 12 प्लस 16 म्हणजे किती चार्ज येणार आहे? दॅट इज 28 कुलम चार्ज येणार आहे. ठीक आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टी ची व्हॅल्यू प्लेस करायची. सो चार्ज येणार आहे 28 कुलम. लक्षात येते? आता परत याच्यामध्ये क्वेश्चन काय विचारलाय की एवढा चार्ज फ्लो होण्यासाठी किती कॉन्स्टंट करंट पाहिजे असं विचारलंय. आता हा जो करंट आहे तो कसा आहे? व्हेरिएबल करंट आहे, टाइम डिपेंडंट आहे. म्हणजे हा व्हेरिएबल करंट आहे. या व्हेरिएबल करंटनं 4 सेकंड मध्ये किती चार्ज प्रोड्यूस केलाय? 28 कुलम. काय सांगतोय बघा, सध्याच्या या व्हेरिएबल करंटनं 4 सेकंड मध्ये किती चार्ज फ्लो केलेला आहे? 28 कुलम. तर एवढाच 28 कुलम चार्ज फ्लो होण्यासाठी किती कॉन्स्टंट करंट लागेल? परत करंट काढायचा आहे. ओके, आता परत करंट कसं काढणार आहे? I इज इक्वल टू क्यू बाय टी. कॉन्स्टंट करंट साठी फॉर्म्युला काय आहे? I इज इक्वल टू क्यू बाय टी. ओके, आता एवढा चार्ज फ्लो व्हायला पाहिजे म्हणून सांगितले किती? 28 कुलम. किती टाइम मध्ये? तेवढ्याच टाइम मध्ये. म्हणजे किती? 0 to 4 सेकंड मध्ये 4 सेकंड मध्ये. सो I इज इक्वल टू काय येणार आहे? 7 एम्पियर. दिस इज द आन्सर. 7 एम्पियर आन्सर आहे. सो कॉन्स्टंट करंट काढायचं असेल तर फॉर्म्युला काय वापरायचा? क्यू बाय टी. ओके, 7 एम्पियर करंट जर फ्लो झाला 4 सेकंड मध्ये तर तेवढाच चार्ज फ्लो होणार आहे. ठीक आहे. हा,
त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट स्टडी करूया आपण. नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज करंट डेन्सिटीचा पार्ट. नेक्स्ट आपण थेरी स्टडी करायला लागलोय आता. थेरी म्हणजे नीट पॉइंट ऑफ व्ह्यू थेरी, थेरॉटिकल पार्ट. करंट डेन्सिटी. हा, आता लास्ट टाइम आपण करंट बघितलेला आहे. आता करंट डेन्सिटी नावाची एक टर्म आपल्याला बघायची आहे. ओके, आता करंट डेन्सिटी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर करंट फ्लोईंग पर युनिट एरिया. ओके, करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर per unit area, that is called as current density. Current flowing through conductor per unit area is called as current density. is called as current density. सो करंट डेन्सिटीचा डेफिनेशन नुसार फॉर्म्युला येणार आहे. करंट डेन्सिटी जी आहे ती जे या लेटरनं आपण डिनोट करतो. करंट डेन्सिटी जे इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज I डिवायडेड बाय ए. I डिवायडेड बाय ए. ओके, आता लक्षात घ्या, इथं करंट स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे सांगा. करंट स्केलर असते का वेक्टर असते? करंट इज अ स्केलर. ठीक आहे, एरिया स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे? एरिया एरिया स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे? एरिया जो आहे इज वेक्टर क्वांटिटी, हे लक्षात ठेवायचं. एरिया इज अ वेक्टर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी नव्हे. वेक्टर क्वांटिटी कशी ते तुम्हाला सांगतो. ओके, परंतु अगोदर करंट डेन्सिटी आपण पाडा अगोदर बघूया वेक्टर क्वांटिटी कशी असते एरिया. ठीक आहे, आता बघा करंट डेन्सिटी काय आहे, स्केलर डिवायडेड बाय सम वेक्टर आहे ना, अँड देअरफॉर काय होणार आहे, करंट डेन्सिटी स्केलर क्वांटिटी येणार का वेक्टर क्वांटिटी येणार? म्हणजे राईट हँड साइडला एखादी वेक्टर असेल तर लेफ्ट हँड साइडला वेक्टर असलीच पाहिजे, अँड देअरफॉर करंट डेन्सिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके, सो देअरफॉर करंट डेन्सिटी ही काय असणार आहे, वेक्टर क्वांटिटी असणार आहे. करंट डेन्सिटी जी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे, कारण का राईट हँड साइडला जर वेक्टर असेल तर लेफ्ट हँड साइडला वेक्टर असलंच पाहिजे. ओके, कारण स्केलर इंटू किंवा डिवायडेड बाय वेक्टर असेल तर ते वेक्टर राईट हँड साइडला वेक्टरच येणार ना. राईट हँड साइडला एरिया वेक्टर आहे, लक्षात घ्या. ओके, मग आता जर ती वेक्टर असेल म्हणजे करंट डेन्सिटी वेक्टर असेल तर त्याची डायरेक्शन काय असणार आहे? सो डायरेक्शन ऑफ करंट डेन्सिटी इज, हे बघा, डायरेक्शन ऑफ करंट डेन्सिटी is same as direction of area vector. डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर म्हणजे एरिया ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि एरिया वेक्टरची जी डायरेक्शन असणार आहे तीच करंट डेन्सिटीची डायरेक्शन असणार आहे. ओके, एरिया वेक्टरची जी डायरेक्शन असेल तीच करंट डेन्सिटीची डायरेक्शन असणार आहे. त्याच्यामुळे वेक्टर फॉर्म मध्ये करंट डेन्सिटी जर लिहायचं झालं तर वेक्टर फॉर्म मध्ये असं लिहिणार आपण, जे बार इज इक्वल टू I डिवायडेड बाय ए
इंटू ए कॅप. वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे काय, मॅग्निट्यूड लिहायचं आणि डायरेक्शन लिहायचं ना. तर करंट डेन्सिटीची मॅग्निट्यूड किती येणार आहे, करंट डेन्सिटीची मॅग्निट्यूड आय बाय ए येणार. करंट डिवायडेड बाय एरिया, करंट डिवायडेड बाय एरिया ही मॅग्निट्यूड येणार. आणि डायरेक्शन काय येणार आहे, सेम ॲज दॅट ऑफ द एरिया वेक्टर. सो एरिया वेक्टरची जी डायरेक्शन असणार तीच करंट डेन्सिटीची डायरेक्शन असणार आहे, आय बाय ए इंटू ए कॅप. दॅट इज द करंट डेन्सिटी इन वेक्टर फॉर्म. ओके. आता या करंट डेन्सिटीचं एसआय युनिट काय येतं लक्षात घ्या. एसआय युनिट येणार आहे एम्पियर पर मीटर स्क्वेअर, कारण करंट डिवायडेड बाय एरिया ना, एम्पियर पर मीटर स्क्वेअर. आणि याचं डायमेन्शन येणार आहे, डायमेन्शन काय येणार, m0 L2 L-2, कारण एरिया डिनॉमिनेटर आहे ना, एरियाचं काय असतं L2, सो L-2 येणार. टाइम काय नाही याच्यामध्ये, आणि करंट आहे 1, सो m0 L-2 T0 A1. Okay, this is the dimension of the current density. आता एरिया स्केलर आहे का वेक्टर आहे याचं थोडंसं आपण डिस्कशन करूया. एरिया ही वेक्टरच क्वांटिटी आहे लक्षात घ्या, त्याला पर्टिक्युलर डायरेक्शन असते. आता एरिया वेक्टर म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. एरिया वेक्टर, एरिया वेक्टर म्हणजे काय. सो इट इज अ वेक्टर, it is a vector having magnitude equal to area and direction is outward normal. ओके, याला एरिया वेक्टर असं म्हणायचं, किंवा एरियाई वेक्टर क्वांटिटी आहे. एरियाई वेक्टर त्याची मॅग्निट्यूड काय असणार आहे, इक्वल टू एरिया असणार आहे, आणि डायरेक्शन काय असणार आहे, आउटवर्ड नॉर्मल किंवा जस्ट नॉर्मल टू दॅट एरिया. एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. Suppose this is x-axis, this is y-axis, and there is a rectangle. Okay, ज्याची एक साइड आहे 4 सेंटीमीटर आणि दुसरी साइड आहे 3 सेंटीमीटर. तर हा जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया वेक्टर काय येणार आहे. ओके, एरिया वेक्टर काय येणार बघा. सो एरिया वेक्टर ए बार इज इक्वल टू, एरिया वेक्टर ए बार इज इक्वल टू, ओके, सुरुवातीला काय लिहायचं, मॅग्निट्यूड लिहायची. मॅग्निट्यूड किती येणार बघा. रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला काय रे, किती येणार एरिया सांगा अगोदर. एरियाची मॅग्निट्यूड किती येणार रे, 12 येणार, बरोबर आहे ना, 12 मॅग्निट्यूड. आणि डायरेक्शन काय सांगितले, एरिया वेक्टर, एरियाला डायरेक्शन असते आणि ती डायरेक्शन कशी घ्यायची आहे, तर त्या एरियाला परपेंडिक्युलर. ठीक आहे. आता मला सांगा, हा रेक्टँगल कुठल्या प्लेन मध्ये आहे, कुठल्या प्लेन मध्ये, हा रेक्टँगल कुठल्या प्लेन मध्ये, एक्स वाय प्लेन मध्ये दिसते ना, एक्स वाय प्लेन. एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन कुठली येणार रे, एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन झेड. आणि झेड ची डायरेक्शन जी आहे ती कशी लिहितो आपण, झेड ला डायरेक्शन युनिट वेक्टर इन झेड डायरेक्शन काय असतं, के कॅप. सो दिस इज द एरिया वेक्टर ऑफ दिस रेक्टँगल. म्हणजे एरियाला आपल्याला मॅग्निट्यूड देता येते, डायरेक्शन देता येते, आणि म्हणून एरिया काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, सपोज आता मला याचा एरिया वेक्टर सांगा वगैरे.
सो व्हॉट इज द एरिया वेक्टर ऑफ दिस सर्कल? मला सांगायचंय. सांगा एरिया वेक्टर ऑफ दिस सर्कल काय येणार? तुम्हाला सांगता येत असेल तर सांगा. हे सर्कल आहे ना, सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला काय रे? पाय आर स्क्वेअर ना. पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, अगोदर पाय आर स्क्वेअर लिहूया. आणि डायरेक्शन काय येणार रे? के कॅप येणार असं लिहिलंय सगळ्यांनी. के कॅप येणार. कुठलं प्लेन आहे ते? सर्कल कुठल्या प्लेन मध्ये आहे? वायझेड प्लेन मध्ये आहे. आणि वायझेड प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन म्हणजे आय कॅप येणार. आय कॅप. ठीक आहे. मग आता ए बार इज इक्वल टू पायची व्हॅल्यू लिहितो 22/7 अप्रॉक्सिमेटली 22/7 इंटू आर स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर 49 आय कॅप. ए बार येणार आहे 7 ने 49 ला डिवाइड केलं 7 154 आहे. ओके. मला सांगा पायची व्हॅल्यू 22/7 ही एक्झॅक्टली करेक्ट आहे का अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे? पायची व्हॅल्यू 22/7 ही देखील एक गोष्ट माहिती पाहिजे. पायची व्हॅल्यू 22/7 ही एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे का अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे? हा, 22/7 ही अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. एक्झॅक्टली व्हॅल्यू नव्हे. ओके. इट इज अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू. एक्झॅक्ट व्हॅल्यू जी आहे ती त्याला भरपूर डिजिट द्यावे लागतात. 3.14 2 आणि पुढे भरपूर आणखी डिजिट्स आहेत. ओके. पायच्या व्हॅल्यू मध्ये. $3.14159 असं आहे ते ऍक्च्युली. 3.141592653 अशी तरी व्हॅल्यू आहे. तर एरिया वेक्टर लक्षात आला का बघा तुम्हाला. एरिया वेक्टर लिहायचा कसा असतो? मॅग्नेट्यूड लिहायची आणि डायरेक्शन लिहायची. आणि डायरेक्शन कशी लिहायची आहे? परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आणि ऍक्च्युली परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे नॉर्मल टू दॅट एरिया पेक्षा आउटवर्ड नॉर्मल. आता आउटवर्ड नॉर्मल म्हणजे काय? ते क्लोज्ड सरफेसला सांगता येतं. ओपन सरफेसला आपल्याला सांगता येणार नाही. क्लोज सरफेसला फक्त आउटवर्ड नॉर्मल म्हणजे काय सांगता येईल. ठीक आहे. ते उद्याच्या लेक्चरला थोडंसं सकाळी आपण बघूया. ठीक आहे. आजची मीटिंग आपण इथंच एंड करतोय. एरिया वेक्टरचा पार्ट आणि करंट डेन्सिटीचा पार्ट अजून थोडासा आपण बघणार आहे. तर तुम्ही एक काम करायचं आहे. ओके. काय करा, चेक पॉइंट 3.1 जो आहे 3.1 तो सॉल्व्ह करून या. 3.1